आम्ही मक्का पेरायला गेलो आणि वरून मुसळधार पाऊस झाला आणि त्यात आमची मक्काच मध्ये राहून गेली. सकाळची सुरुवात दीदीच्या पैशातून झाली. म्हणलं मजा आहे आता एवढ्या पैशाचा गिव्ह करून टाकू. दीदी म्हणे गुपचाप जाईन मग मोबाईल घेऊन ये. मग काय भाऊ दीदी के आगे कोई बोल सकता है क्या. चालत चालत दुकानवर आलो. पोरानं मोबाईल तर काही पॅक करून दिला. रबर काढू नको म्हणे 2-3 दिवस. मोबाईल घरी ठेवून दिला. आज भाऊजी दीदीला घ्यायला येणार होती, त्यामुळे मला लवकर शेतात जाऊन माझे सगळे काम आटपून घ्यायचे होते. पण आधी हे पा मजा काय अशी वेळे खाऊ घालावं लागते तेव्हा कुठं दुधाचा फॅट वाढतो. याले म्हणते भाऊ झाडे लावा झाडे जगवा आंदोलन. तुम्हाला माहिती आपण झपडपाडे माणसं आहे. पाहुणे जायच्या टाइमला मी घरी पोहोचलो. दीदीच्या सगळ्या बॅगी मलाच टाकणं पडत्या. पण मला हे नाही कळत 2-3 दिवसासाठी ह्या एवढ्या 6-7 बॅगी कशाला आणते. भाऊजी को बोला 500 रुपये हो गए आम्हाला की. मजा काय फुकटचे काम करत नाही आपण. सगळ्या बॅगी भरून दिल्या. सगळे गाडीत बसले. म्हणलं आता हळू ना जा, पोहोचल्यावर फोन कर जा. पप्पा म्हणे चाल आज मक्का पेरून घेऊ. म्हणलं आज वातावरण खराब आहे उद्या पेरू. कहून काय माहिती भाऊ पप्पा गाडी पाहायला गेलते. म्हणलं चाला भाऊ मी कुठे नाही म्हणतो का. ज्या दिवशी म्हणलं त्या दिवशी मग शेवटचा दिवस राहील. सगळ्यांच्या नांदी लागा भाऊ पण घरच्याच्या नांदी लागू नका. आम्हाला शेतात उतरून पप्पा पिंपळगावले खतन बियाणे आणायला गेली. मी पाहुण्यांसोबत घरूनच चांगला खुंदलून येलो होतो. गुलाबजामुन आणि केळा असल्यावर मग काय पाहिजे पडते. सट खायचं खुंदलाचं तट राहायचं. काम होतच राहील. तेवढ्यात पप्पा म्हणे मी आलो रोडवर येईन खतन बियाणे घेऊन जाऊ. आम्ही दोघांना खत बियाणे आणले. मजा काय ह्या सगळ्या गोष्टी 7,000 रुपयाच्या आहे. पहिल्या नव्यानं समजून घेतलं मक्का कशी पेरायची आणि मग पेरायला लागलो. आम्ही नाही ही 6802 आणली होती. तुम्ही कोणती लावली तेवढं सांगा बरं. मी पेरतो तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. आम्ही काही बी काम करायला गेलो शनी लागणार नाही असं होणार आहे का. घ्या मी म्हणलंच होतं सकाळी पाणी येणार आहे म्हणून. ऐकलं नाही मग जरासं शिपकं पडलं. हे पाहून घ्या ओरिजिनल खुरप आणि असेच ओरिजिनल ब्लॉग पाहायसाठी 9 पटेला आताच फॉलो करा.